गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के बसलेत। सकाळी 7:30 वाजता भूकंपाचे धक्के जाणवलेत। तेलंगणातील मुलुगूमध्ये भूकंपाचं केंद्र आहे आणि केंद्रस्थानी या भूकंपाची तीव्रता 5.3 रिश्टर स्केल नोंदवली गेली आहे। भंडाराच्या लाखांदूरमध्ये देखील भूकंपाचे धक्के बसलेले आहेत। भंडाऱ्यामध्ये लाखांदूर इथे शिवनगरी परिसरामध्ये सकाळी 7:28 सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत। सकाळी भूकंपामुळे अनेकांच्या घरांना हादरा बसला। भूकंप असल्याचं लक्षात आल्यावर नागरिकांनी घरातून बाहेर पळ काढला। भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचं लक्षात येताच नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली। तर गडचिरोलीमध्ये तेलंगणा राज्यातील मुलुगू इथे आज सकाळी 7:27 भूकंप झालाय। याचे सौम्य धक्के गडचिरोली जिल्ह्यात जाणवले। या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.3 अशी नोंदवण्यात आली आहे। अशा प्रकारचे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी दक्षता घ्यावी आणि घाबरून न जाता इमारतीबाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केलेलं आहे। तर गोंदिया जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये भूकंपाचे सौम्य झटके जाणवलेत। गोंदिया जिल्ह्यातील काही ठिकाणी आज सकाळी 7:30 भूकंपाचे सौम्य झटके जाणवले। या भूकंपाची तीव्रता अत्यंत सौम्य होती। तर भंडारा संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। प्रशांत देसाई सध्या आपल्या सोबत आहेत। तर प्रशांत, आज सकाळी 7:30 वाजता भूकंपाचे धक्के जाणवल्याचं कळतंय। प्रशासनाकडून काय सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि कितपत नुकसान झालंय यामुळे? निश्चितच लाखांदूरच्या शिवनेरी नगरी येथे आज सकाळी जे सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आणि नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली, भीतीचं वातावरण निर्माण झालं। नागरिकांनी घराबाहेर पळ काढला। हे भूकंपाचे धक्के तेलंगणामध्ये जे आलेल्या मुलुंग येथे हे भूकंपाचं केंद्रबिंदू आहे आणि त्याचा सौम्य धक्का भंडारा जिल्ह्यातही लाखांदूरमध्ये जाणवला। त्यानंतर आता प्रशासनाने नागरिकांना खबरदारीच्या सूचना उपाययोजना सांगितलेल्या आहे। या सौम्य धक्क्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधता येईल असं आवाहन केलेलं आहे भंडाराचे कलेक्टर संजय कोलते आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी। ठीक आहे प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आपण गोंदियाचे अपडेट घेऊयात। देवेंद्र रहांगडाले सध्या आपल्या सोबत आहेत। देवेंद्र, गोंदियामध्ये नेमकं काय चित्र पाहायला मिळालं? प्रशासनानं काय सूचना दिलेल्या आहेत आणि सध्या काय परिस्थिती आहे? प्रज्ञा, निश्चितपणे गोंदिया जिल्ह्यामध्ये देखील आज 7:30 भूकंपाचे अत्यंत सौम्य असे झटके जाणवले। मोरगाव तालुका असेल किंवा सोलापूर तालुका असेल, या दोन तालुक्यात देखील नागरिकांना हे झटके जाणवले गेले। यावेळी सकाळच्या सुमारास अनेक नागरिक झोपेतच होते। अनेकांच्या घरचे जे साहित्य होते, टीव्ही, फ्रीज आणि अन्य साहित्यांची हल्ल्याने नागरिकांना हे भूकंप झाल्याचं लक्षात आलं। त्यानंतर जिल्हा प्रशासनाने सुद्धा यानंतर नागरिकांना अलर्ट केलं असून कुठल्याही अफवांवर बळी ठेवू नका। तसेच दुसरं मोठं काही जाणवलं तर जिल्हा प्रशासनाने संपर्क साधा आणि पुढील 24 तास अलर्ट राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना करण्यात आलं आहे। प्रज्ञा, निश्चित देवेंद्र, तुमचेही आभार दिलेल्या माहितीसाठी। तर गडचिरोली, गोंदिया, भंडारा या 3 जिल्ह्यांमध्ये सकाळी 7:30 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत। तेलंगणातील मुलुगू इथे भूकंपाचं केंद्र आहे आणि तिथे या भूकंपाची तीव्रता 5.3 रिश्टर स्केल एवढी नोंदवली गेली आहे। जर पुन्हा अशा प्रकारचे धक्के जाणवल्यास नागरिकांनी इमारती बाहेर पडा आणि मोकळ्या जागी येऊन आसरा घ्या असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। गडचिरोली, गोंदिया, भंडारा या 3 जिल्ह्यांमध्ये आज सकाळी 7:30 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत। पूर्व विदर्भाचा हा सगळा भाग आहे आणि तेलंगणाची सीमा या जिल्ह्यांलगत असल्यानं या जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।